महाराज की जय। लीळांचे चिंतन घडावे, जीवनामुचे पावन व्हावे। फुलकित व्हावी धरा, स्वामी श्री चक्रधरा। जय जय श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा। जय जय श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत हो। महानुभाव शिदोरी आश्रम निपाणी, छत्रपती संभाजीनगर येथून आलेला हा आश्रम तालुका मुदखेड, जिल्हा नांदेड, गाव माटवाडी, मुक्त्याजी या ठिकाणी सर्व गावकरी मंडळींनी मिळून हा शिदोरी सत्संग आयोजित केलेला आहे। आपल्या शिदोरी सत्संगामध्ये आपण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या कथा लीळा ऐकत आहोत। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या लीळांचं चिंतन आपण करत आहोत। चिंतन केल्याने चिंता दूर होते मित्रांनो, आणि म्हणून सकाळी आपण उठलं की देवाचं चिंतन केलं पाहिजे। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सकाळी उठले, डोमेग्रामची कथा आहे, आणि मग उठल्यानंतर महादासानं प्रश्न केला, म्हणे बाबा आम्ही आपलं चिंतन करतो, आपण कोणाचं चिंतन करता? आणि मग ते म्हणतात, बाई हे सकळ जीवाते चिंती, आम्ही सकळ जीवाचं चिंतन करतो, सर्व जीवाचं चिंतन करतो। जे जीव दुःखामध्ये अडकलेले आहेत अशा जीवांचं चिंतन करून त्यांना मोक्षपदी बसवतो। जे जीव आमचं चिंतन करतील, स्मरण करतील, त्यांना आम्ही या भवसागरातून मुक्त करतो। तुम्ही ठरवा तुम्हाला भवसागरातून मुक्त व्हायचं की नाही। जर व्हायचं असेल तर तुम्हाला चिंतन करावं लागेल, परमेश्वराचं स्मरण करावं लागेल, तेव्हा तुम्ही मुक्त होता मित्रांनो। नाहीतर इथून तुम्ही गेले ना तर कुठं जाता ना त्याचा भरोसा नाही मित्रांनो। म्हणून वारंवार विचार करत जा की सकाळी उठल्यावर आपल्याला देवाचं चिंतन करायचंय, स्मरण करायचंय। ज्या लीळा तुम्ही ऐकल्या त्या चांगल्या ध्यानात ठेवा, आणि उठल्यानंतर हातात गाठी घ्या आणि उत्तरापंथी पैलतरी डोळे लावून त्या देवाचं चिंतन करा। त्या लीळा आठवा, नाम लीळा मूर्ती चेष्टा हे सगळं आठवा मित्रांनो, उद्धार होईल तुमचा। नाहीतर भुंकत गाढव चोरी गेला, फुकट जन्माला आले फुकट गेले असा अर्थ होऊन जाईल। पण फुकट तुम्हाला या ठिकाणी देवाने पाठवलं, परंतु फुकट तुम्ही जाणार नाही। तिथे गेले की 84 लाख योनी भोगावं लागतील, 60 लक्ष वर्षाचे नरक चौकडी भोगावं लागल। प्रेतत्व, भूतत्व हे वेगवेगळ्या प्रकारचे नरक आहेत मित्रांनो। त्या ठिकाणी गेल्यावर सुट्टी नाहीये। सुट्टी जर तुम्हाला तिथून घ्यायची असेल तर आता देवाला शरण जावं लागतं, नाहीतर नाही। लायसन महत्वाचे, लायसन असलं की गाडी पकडत नाही कोणी, आणि म्हणून हे कपडे महत्वाचे। हे कपडे असले की लायसन आहे तुमच्याकडे, तुम्ही देवाचे आहेत म्हणून त्या ठिकाणी देव तुम्हाला सोडवतो, आणि देवता पकडत नाही, कारण हा देवाचा माणूस आहे असं म्हणतात, खरे। आणि म्हणून तुमच्या शेतात तुम्ही बुजगावणे लावलेले असतात,
पांढरे पांढरेच का लावता, काळे का नाही लावत? खरे खरे, कारण पांढऱ्याला त्या ठिकाणी दचकतात ते डुकर, ते हरण है ना, सगळे दचकून त्या ठिकाणी तुमचं धन खात नाही. तसं तुम्ही धनाच्या मागे लागलेले, पण आपलं धन काय आहे? परमेश्वर आहे. परमेश्वर जीवाची संपत्ती आहे मित्रांनो. परमेश्वर प्राप्त करा, बाकी काही सोबत येणार नाही. सगळं इथं राहणार आहे. आणि जे तुम्ही सत्संग करणारे दोन हाताने, हा सोबत येणार आहे मित्रांनो. आजपासून स्वतःचा विचार करा, कारण आपल्याला स्वतःसाठी सत्संगच महत्वाचा आहे. आणि म्हणून कथा बघा आता कशी आहे. उपाध्या भेटी आम्रवेचू करणे, उपाध्याची भेट झाले न उपाध्याने आंबे वेचून आणले. पाडाला पिकला आंबा, पिकल्यावर सकाळी सकाळी आपण काय करत असतो माहिती ना? पाडाला लागलेला आंबा आहे, आपण लवकर जाऊ आणि पाड वरतून खाली पडतात की नाही? तुमच्या इकडे आंब्याचे झाडं असले तर तुम्ही सकाळीच उठून शेतात जाता, नाहीतर मग शेळ्या चारणारे है ना, गाई चारणारे पोरं घेऊन जातील आपल्या शेतातून है ना. मग आपण लवकरच जातो, ते आंबे वेचून आणतो. मग उपाध्ये बास परमेश्वर पुरावून आलेले आहेत, म्हणजे रुद्ध पुरून आले. आता उपाध्ये बास आले म्हटल्यानंतर देव उपाध्ये बासाला भेटायला गेले. पाहिलं का? देव किती निराभिमान आहेत मित्रांनो. आपल्या भक्ताला भेटायला जातो आणि आपण देवाला भेटायला जात नाही, आपल्या गुरुला भेटायला जात नाही. कमाल आहे ना, किती आपण अभिमानी आहोत. देव अनंत ब्रह्मांडाचा नायक जर त्यांनी भवाळीवर केली तर त्या ठिकाणी सृष्टीचा संहार होऊन जाईल, इतका मोठा आहे. आणि तो उपाध्यबास आले की त्या ठिकाणी उठतो आणि त्या ठिकाणी उपाध्यबासांना भेटायला जातो. देव जातो मित्रांनो. का जातो? कारण उपाध्यबास देवाला भेटायला येतात. मग पूर्वजन्मातही त्यांनी आश्रमात असल्यावर, संन्यास घेतल्यावर त्यांनी साधू संतांना भेट दिलेली आहे. काय तुम्ही जितक्या साधूंना भेटणार, जितक्या संतांना भेटताल, जितक्या आश्रमाला भेटताल, पुढे चालून तुम्हाला देवाला भेटा वाटल आणि देव तुम्हाला भेटेल. तुम्ही साधूला डावललं, संतांना डावललं, मंदिराला डावललं, देवाला डावललं आणि आश्रमाला डावललं आणि आपल्या पाहुण्याच्याच घरी गेले, तुम्हाला देव कसा भेटेल मित्रांनो? म्हणून तुम्ही काय करायला पाहिजे तुम्हालाच कळायला पाहिजे. पाहुणे राहुणे सगळे सुखाची सोय आहेत मित्रांनो. त्यांना आहेर घेऊ नका बरं. लग्न आहे का तुमचं? लग्न असतं ना, मजा येते, मजा लग्नात. हा हा हा, घेऊ नका फक्त पालखोर व्यवस्थित आहे ना, ते कपडे व्यवस्थित घेऊ नका. नाही जर लग्नाच्या मंडपात भांडण झाली मला सांगा तुम्ही, अरे बाप मला लय अवघड तुम्हाला सांगतो. म्हणून त्या ठिकाणी ते आहेर चढवायचा कार्यक्रम असतो तुमच्या, आहे की नाही? हा, लग्नात मंडपच असतो आणि मग ते सगळे घेऊन येतात आहेर. मग आपण आपल्या जावयाला घेऊन येतात लोक, खरं की नाही? आणि एखाद्याला आणलं की ते उघडं ठेवलं म्हणता लोक, ते उघडच राहिलं, खरं की नाही? आणि मग त्याची अशी लाल होती का नाही? हा हा हा, तू फक्त ये आता आमच्या कधी कार्यक्रमात, तुला दाखवतो. अशी मजा येते मित्रांनो, खरं की नाही? असा प्रकार आहे ना. मग उपाध्यबास आलेले आहेत आणि असं भुजादंड पसरून काय देवाने आलिंगन दिलं कोणाला? उपाध्यबासाला. बघा, आपल्याला अशी आवड पाहिजे की आपण त्या ठिकाणी एकमेकाला भेटलं पाहिजे, जवळ गेलं पाहिजे, आलं पाहिजे. आता काही लोकांना काय वाटतं, बाबाला भेटायचं म्हणजे पैसे द्यावं लागते का काय माहिती? अरे चालता चालता गाजड्या गवत असतं त्याचा एक शेंडा घेऊन जाय. गाजड्या गवत कळतं तुम्हाला? हा, कडू लागत होते पण दिसायला चांगलं दिसतं, वर वर असं पांढरं पांढरं. तेही बाबाच्या हातात दिलं तर बाबा खुश होऊन जातो. पत्रम पुष्पम फलम तोयम. कोणताही एखादा पन्ना, एखादं फुल घेऊन जाय. पैसेच पाहिजे असं नाहीये का नाही? पण भेट दंडवत कर जाऊन जरा तिथं. सकाळच्या पायी माझे दंडवत केलं कर्माचा नाश होतो, खरंय का? काही लोकांच्या मनात न्यूनगंड असतो, काही लोकांच्या मनामध्ये त्या ठिकाणी काहीच नसतं, है ना. आणि मग ते कट हाणतात, है ना. त्यांना वाटतं कोसो भेटावं रिकाम्या हाताने. अरे रिकामा हाताने येऊच नको ना, चालता चालता ते कोसळा नसत का, कुसळ
त्याची जर तुम्ही पेंडी बांधली ना अशी व्यवस्थित खाली वर असे तसे है ना, आणि इकून तिकून 2-3 ढाळे, आणि ते जर दिला हातामध्ये तर तुम्हाला सांगतो काय दिसतं, हे कसं दिसतं, मला काय म्हणतात फुलाचा गुच्छ है ना, हे तेच करेल ना है ना, तसे फुलाचा गुच्छ दिसतो तो. अरे वा वा, नैसर्गिक फुलाचा गुच्छ आणला आमच्या शिष्याने, बाबा खुश होऊन जातो. पैसेच पाहिजे असं काही नाही, भेटणं महत्वाचं आहे. आणि तेही नसेल तुम्हाला माहिती तर नुसतं एवढं केलं तरी लय झालं दंडवत का नाही, कारण एवढं सुचत नाही तुम्हाला काय करून काय नाही, कसं करून कसं नाही, खरं नाही, असा प्रकार आहे मित्रांनो. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण भेटलं पाहिजे साधू संताला मार्गाला, तेव्हा देव आपल्याला भेटतो. देव उपाध्यवासांना उठले आणि असं त्या ठिकाणी करत आहेत, या उपाध्यवास भेटा, है की नाही मग. आणि मग त्या ठिकाणी त्यांनी लंबे दंडवत घातले, भेट काळ झालेला आहे, श्रीचरणा लागले. आणि मग पाने कोफळे त्या ठिकाणी दिले, म्हणून सुपारी देऊन भेटावं लागत. आजकाल लोक एकमेकाला भेटच ना, का बरं, त्याला मी कसा भेटन, तो माझ्यापेक्षा लहान आहे, अरे बाबा मी मोठा आहे, असे तुम्हाला सांगता अभिमानी झाले आजकालचे लोक है ना. अरे देवाने काय सांगितले, बहुत साधू बहुत संत बहुत त्यागी भेटल्या स्मरणास येईल, आठवल्या स्मरणास येईल, खरे की नाही. पण खूप अवघड आहे ना, माणसाला अभिमान एवढा एक विचारूच नका, खड्ड्यात जाऊस तर तो अभिमान जात नाही माणसाचा. आणि मग अनुकार केला, काय सेम वार्ता आहे, आपण आल्यानंतर सांगतो की नाही कुठून आले कसे आले है ना, मग कसे घरचे दारचे, मग निघताना कोण्या गाडीनं आले, मग तसं त्या ठिकाणी सेम वार्ता विचारायला लागले. वृद्ध करून आले तर श्री गोविंद प्रभू महाराज कशा आहेत है ना, सगळे कशा आहेत, तिथली व्यवस्था कशी आहे, काही कमी तर नाहीये ना, म्हणजे नाही सगळं व्यवस्थित आहे. आणि मग गोसाव्यान पुढा मागील वृत्तांत सांगो आदरीला. मग सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना उपाध्यपासांनी काय केलेलं आहे, सेम वार्ता सांगितली. आपणही कधी भेटलो तर काय चाललं कसं आहे बरं आहे का म्हणतो की नाही, तसं कुठून आले आता कुठं चाललंय काय नियोजन आहे पुढचं, तसं उपाध्यवासाला देव विचारत आहेत की तुम्ही रुद्धपूर्ण आले तर रुद्धपूर कसा आहे, देवाची प्रकृती कशी आहे है ना, सगळं विचारायला लागले. आणि मग ते सेम वार्ता सांगायला लागले. तुम्ही कोणा यात्रेला गेले तर त्या ठिकाणी तुमच्या घरचे दारचे पोरी पोरं विचारतात, आई मग तू गेलती मग कसं मुक्काम झाला, कुठं थंडी तर नाही वाजली तुला, जागा भेटायची तुला, नाहीतर मग तू अशी जागा धरत होती का आपल्या गावातल्या सगळ्या बायांची, दुसऱ्या बायाला भांडत होती का, हे की नाही. पदयात्रात लय मजा येते तुम्हाला सांगतो, आपल्या आपल्या गावाच्या ना आपल्या आपल्या गटाची जागा धरता बाया. अरे तुम्ही त्या जागा देत नाही खरे नाही, आणि तुम्ही काय देणार आहे देवासाठी हे तुम्हालाच कळायला पाहिजे मित्रांनो. असा प्रकार आहे, नुसती आपण आणि आपली जागाही नाही, एकच दिवस झोपायचं, ती दुसऱ्याची जागा पण तिथं बांधणं. आमचा गटाची जागा आहे वय तिकडं पाहिलं का तुम्ही, पदयात्रात गेली कधी, ते बाबा किती वेळेस सांगत, अरे भांडणं करू नका, व्यवस्थित झोपा, जागा सगळ्याला द्या, आणि जो जागा देईल इथं त्याला तिथं जागा भेटेल, तुम्ही इथं जागा देईल आहे नाही. आणि म्हणून काही लोकांनी पूर्वी मंदिराला जागा दिलेल्या आहे, कशामुळं, तिथं जागा भेटण्यासाठी. फुकट देत नाही कोणी, तिथं जागा भेटली पाहिजे मला देवाजवळ, म्हणून काही लोक मंदिराला दान देतात है ना. तुमच्या इथे दान दिलीच असं, आणि आमच्या या चक्रपाणीवाल्याने दानच दिली, अजून चालू आहे, काही देणार आहेत अजून थोडीशी, आणि अजून आता हे रस्त्यावाले त्या ठिकाणी ते बी दान देणार आहेत काही नाही. म्हणून दान दिली पाहिजे देवाला मित्रांनो, पण कळावं काय, आणि अजून कळणार लोकांना. आणि तुम्ही जर देवाला रस्ता नाही दिला तर तुम्हाला रस्ता कोण देईल, तुम्हाला मोक्ष होईल का, हे तुम्हाला कळायला पाहिजे मित्रांनो. तुम्हाला हे कळच ना, अरे इथं देवाकडे जायला रस्ता दिला तर तुला देव तुझ्याला रस्ता नीट करून टाकेन का नाही, मोक्ष मार्गातले सगळे काटे बाजूला करीन ना, हे कळच ना जीवाला. हो का आपलं ममत्व असतं त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये अडकून बसतो माणूस, मरतो, मेल्यावर काय, हे तुम्हाला कळायला पाहिजे मित्रांनो. की देवधर्म करताना त्या ठिकाणी लोक, अहो काही लोक काय सांगा, देवधर्म करणाऱ्या लोकांना सगळं काही देतात, शेतातून जा म्हणतात, शेतात झोपा म्हणतात, काही पण करा म्हणतात, हे तुम्हालाच कळायला पाहिजे मित्रांनो. हे देवधर्मासाठी सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. काय सोबत येणार आहे मित्रांनो,
आहे की नाही? तसं त्या ठिकाणी वृद्ध करून आले तर सेम वार्ता सांगायला लागले. मग निघाले आणि मग श्री प्रभू महाराजांचे, श्री गोविंद प्रभू महाराजांची जशी भेट झाली त्या ठिकाणी ते सांगायला लागले. श्री प्रभू आंब्याचा प्रसाद दिला. श्री गोविंद प्रभू महाराजांनी आंब्याचा प्रसाद दिला होता. कोणाला? देवाला. म्हणे हा आमचा आंबा देवाला द्या. या उपरी सर्वज्ञ म्हणितले. काय म्हणतात देव? नेनिजय श्री प्रभूंची लीळा कवनी वेळा कवना जेव्हा काही देती. श्री गोविंद प्रभू महाराजांची लीळा अशी आहे मित्रांनो की काहीच सांगता येत नाही. देवाची प्रवृत्ती कशी, कोणत्या वेळेला कोणा जीवाला काही देऊन टाकतील. काय असे श्री गोविंद प्रभू महाराज आहे. कृमीते ब्रह्मपदा निजे. श्री गोविंद प्रभू महाराजांनी एक कृमी म्हणजे नालीमध्ये पवऱ्यामध्ये असलेली ती कृमी अशी धरली, दंडळली आणि तिला मोक्षाला पाठवलं. काय कवना जेव्हा काही देते. म्हणून सतत आपण देव धर्म करत राहिलं पाहिजे. मग देवाच्या नजरेमध्ये आपण आलो, देवाच्या समोर आपण दिसलो तर देवाची कृपा दृष्टी आपल्यावर पडते मित्रांनो. आणि तुम्ही जर नजरेसमोर आलेच नाही तर तुमची कृपा दृष्टी तुमच्या कशी पडेल तुमच्यावर? कारण तुम्ही त्या ठिकाणी नजर चुकवून चालले ना. काल सांगितलं ना तुम्हाला दृष्टांत मासळीचा, की नजरेला नाही भिडली तर मासळी त्या ठिकाणी आपल्या पिल्लाला दूध कशी देऊ शकेल? ते पिलू जर बाजूला झालं तर मग ते पिलू वाढण कसं? है ना, त्याला अमृत कळा कशी संचरेल? है ना, कोंबडीचं अंड बाजूला ठेवलं आणि कोंबडी त्या ठिकाणी घोळायला लागली मातीला तर होईल का काही? अंड्यालाच घोळावं लागेल ना. म्हणून तर 12 वाजता अंड झाले की काढून घेतो. माहिती की मला कोंबडी रोज 12 वाजता अंड देत असते. है ना, असा प्रकार आहे. आणि मग तो म्हणतो आता कोंबड्याला कमी झाल्या 2-4 होऊ द्या आणि मग ती गोळू देतोय. इतकं हुशार आहे. गाईचं दूध सुद्धा तुम्हाला सांगतो, ती गाय काय करते, चोरून ठेवते. कोणासाठी? लेकरासाठी आपल्या. म्हणून ती गाईची लीळा सांगितली. गाई चारले ना देवाने तुमच्या नांदेडला, है ना. इतकं दूध निघायला लागलं. हे काय गुरु आखी आणला म्हणे तुम्ही? हे तर खडकावत बसवतो म्हणे. आपण दूध तर लई राहिलं म्हणे. है ना. ते म्हणे आम्हाला आता वासरू आता डबल सोडायची गरजच नाही. एकदा सोडलं की पान व्हायला लागल्या तेच दूध काढणं होय ना. मग वासरू सोडून द्यावं लागतं म्हणे आम्हाला. नाही तर लोक काय करतात, वासरू सोडतात. वासरू सोडलं की काय करते ती गाय? पाहणा सोडते. पाहणा सोडली की वासरू आकडतात आणि मग ती काय करते, दूध काढते. दूध काढले की थोडस वासराला चोरून ठेवते. मग वासरू माग आहे. मग ती काय करते, हे काय करतं, पुन्हा वासरू सोडतं. वासरू सोडलं की काय होतं, ती पुन्हा पान होते. मग ती म्हणते पान होली की नाही, थोडस आडंगी उभा राहतं. कारण ते गाईला वाटलं पाहिजे की मालक गेलं. आणि मग ती पाना सोडती आणि मग ती पुन्हा येतं, पुन्हा वासरू आकडतं, पुन्हा काढायला लागतं. इतकं खतरनाक आहे खरं की नाही. म्हणजे त्या वासराचं दूध सुद्धा चोरीत आहे ना, पिऊन टाकीत. वासराला ते ना, आता काही लोकांनी ते वासर मारायला सुरुवात केली. ते हेले नाही का, हेले त्या म्हशी तशाच येड्या का नाही. पण येडी ममता जीवाची. ते वासरू मारून टाकीत. कुठं आकडान, कुठं सोडान, काय करान, है ना. मग ते वासरू मारित आणि वासराचं कातडं त्या भुशात घालित आणि मग ते भुशात घालून काय करतं, असं लावतो आणि ते डुप्लिकेट वासरू समोर ठेवतो. काय ते शेतकरी. आणि मग ती वासराला चाटीती. कोण्या डुप्लिकेट वासराला ती मसड चाटीती आणि इकडं पान होती. हाय का तुमच्याकडे असं? आमच्या तिकडे या, मग कळत तुम्हाला. असे काही तुम्हाला डुप्लिकेट लोक आहे, वासरू मारून डुप्लिकेट वासरू तयार करतात आणि दूध काढून घेतात. असा प्रकार आहे मित्रांनो. आणि ती बिचारी येडी, तिला वाटतंय मोज लेकरू आहे, कारण कातडं होतं ना तिचं. त्या लेकराचं कातड्याला बघते त्याला साठी ती. हे ममत्व आहे मित्रांनो. हे मायाचा पाझर आहे. पण आपल्याला असा मायाचा पाझरच लागत नाही का नाही. ती दूध कशासाठी देते? आईसाठी देते. तसं देव तुम्हाला दूध देऊ राहिला, सगळं देऊ राहिला, धन देऊ राहिला, प्रॉपर्टी देऊ राहिला, पण तुमचं लक्ष देवाकडे कुठे? हे सगळं दिलं कोणी? है ना. हे शरीर दिलं कोणी? डोळे दिले कोणी? तोंड दिलं कोणी? कान दिले कोणी? हात दिले कोणी? पाय दिले कोणी? विसरले तुम्ही मित्रांनो, कृतज्ञ झाले.
जसं बापाच्या शेतीवर किंवा घरावर आपण कब्जा करतो का, बापाला विसरून जातो. ते लहान्यात आहे, आमच्यात नाही मोठं म्हणतो. आणि मग लहान्यात नसलं मोठ्यात असले लहान काय म्हणतो, आमच्यात नाही म्हणते, मोठ्यात आहे. दोघांची पाहू दे तरी आज आलो आता गुण तुझे गाऊ दे चक्रधरा मज चरणी तुझ्या राहू दे. श्री चरण नरा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे मित्रांनो, याने माया लावा, त्या देवाला जीव लावा. हा जीव दान देऊन टाका परमेश्वराला. एक जन्म इथं तिजो का मग काही होईल ते पाहिजे. एकदा फक्त अनुसारा मित्रांनो, तुमचं सगळं काम होऊन जाईल. पुन्हा या जन्मरूप चक्रामध्ये यायची गरज नाही. मरतानी सुद्धा लोक तुम्हाला सांगतो लय अवघड हो. मागितला प्रभूने हा जन्म एकदाचा, नाही दिला मी जन्म अपराध वंचकाचा. फसवील मी मलाच, फसवील मी मलाच, अभिलाष व्यर्थ केला तो स्वामी दूर गेला सोडून आम्हाला. स्वामी गेला आपल्याला सोडून मित्रांनो. का गेला? तुम्ही ऐकत नाही म्हणून. उत्तरापंथी निघून गेला. कसा बोंबलत आता तुम्ही, है की नाही? तरी देवाने वचनरूप परमेश्वर तुमच्या जवळ ठेवलाय. मी वचन तुम्हाला सांगितले, जो वचनाचं पालन करेल त्याच्या जवळ मी आहे, जो माझं चिंतन करेल त्याच्या जवळ मी आहे ना. धर्म वार्ता प्रसंगी सर्वत्र अवस्थान. अशा धर्म प्रसंगी वार्ता प्रसंगी त्या ठिकाणी परमेश्वर आपल्या पाठीशी उभा असतात मित्रांनो. आणि म्हणून अशी धर्मसभा त्या ठिकाणी असली, चिंतन असलं, सत्संग असलं की आपण त्या ठिकाणी उभा राहिलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. कारण परमेश्वराची कृपादृष्टी तुमच्यावर जाते मित्रांनो, हे तुम्हाला कळायला पाहिजे. मग आता झालं काय? सर्वज्ञ श्री गोविंद प्रभू महाराजांनी एक आंबा दिला होता. आणि मग तो आंबा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी घेतला, म्हणे आमच्या गुरुनं दिला है ना. म्हणून आपल्या गुरुला आपण काही ना काहीतरी देत असतो, किंवा आंब्याच्या सणामध्ये, आंब्याच्या सीझन मध्ये आपल्या गुरुला आपण जेवायला देत असतो, भोजनाचा दंडवत देतो है ना. किंवा मग आपण मंदिरात करतो, किंवा मग आपण कोणा मार्गामध्ये पंगत करतो. तर मग त्या ठिकाणी श्री गोविंद प्रभू महाराजांनी तो आंबा पाठवला उपाध्याबासांकडे. आणि मग देवाने सांगितलं आंबा मुख्य है ना, काय करा, या आंब्याचा रस करा. मग देव काय म्हणले, चांगले मांडे करा बाई. आंबे दिलेत श्री गोविंद प्रभू महाराजांनी है ना, आम्हाला आंबे दिलेत, तर मग तुम्ही मांडे करा. मग मांडे ना आंबे त्या ठिकाणी सर्व मार्गाला पंगत होऊन जाईल. म्हणून काही लोक बघा तुम्ही पुरणपोळी असं काही मांडे गिंडे असं मार्गाला व्यवस्थित करत असतात. आणि आता आंबे पिळवले म्हणजे ते आंबे माचावं लागतात ना, असं करून माचले तुम्ही कधी आंबे असं ते माचवलं. आजकाल काय निघलं काय म्हणते, गुरुकुल 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 हे ना, असं निघालं ते आता गुरुकुल करतो ते, असा प्रकार झाला तो आता. मग ते पूर्वीचे बाया काय करायचे, असे आंबे माचायचे, हे करायचे, मग ते वरची ती चोची काढायची आणि मग त्या ठिकाणी असा आंब्याचा रस काढायचा, मग ते कोळी धुवायच्या, मग कातडे धुवायचे. हे पाहिलं तुम्ही. आणि आम्ही कातडे खायचो 2 काढलेली, कारण ती खायला भेटत नव्हतं ना. त्या कोळी सुद्धा खाऊन घ्यायचो आम्ही. त्या बरं खायला भेटलो ते आंबे, ते लय श्रीमंत लोक खायचे. आणि उकांड्यावर टाकायचे, तर कधी कधी तर बाबा काही लोक उकांड्यावरचे खायचे, पोरं गिरं जाऊन. कोळी पाहिलं का तुम्हाला किती गरिबी होती ना. आजकाल तर आंबे असे फेकून देतो आपण, थोडा खराब निघला की लय झालं की मात उत्पन्न होतं जीवाला मित्रांनो. मात उत्पन्न होतो नका मित्रांनो. एक दिवशी हेच तुम्हाला भेटणार नाही, ध्यानात ठेवा. याच्या मागून आपण आलेलो आहे की आपल्याला एक एक आंबा भेटलेला नाहीये, आपल्याला खायला पण भेटलेला नाही, चिवड्याचा एवढा एवढा घास पण भेटलेला नाही. जे आपली आई किंवा बापदादे कुठं बाजाराला गेले की आपण वाटाला उभा राहायचो, मग आई येणार आहे कशाला, बाजार घेऊन. बाजारात गेली की आई एक छटाक चिवडा आणायची. त्या छटाक चिवड्यासाठी आई जगत थोडं घ्यायला तिथं हजर. 3 किलोमीटर पायी आईला आणायला चाललो मी. मग आई आपल्याला एक घास शिल्लक देते.
तो आणायला आलता ना म्हणून एक शिल्लक वजन घेते ना तो वर्गात आणि मग घरी आल्या वाटे होता. मग ते आई अशी करते, छोटस असतं ते हात आणि त्याच्यामध्ये ते काय करते, असा हात धरते, मोठी मोठी बा असं करते आणि त्या पोराला देते, ये बा तुला एक बोट, याला एक बोट, सगळ्यांना एक एक बोट. आणि हे म्हणतो मी तुला न्यायला आलो, मला 2 बोट दे. ठीक आहे. आणि मग ते असं करते आणि असं करते, म्हणजे मोठी मोठी बा, हे बघ तुला 2 मोठ्या मोठी टाकल्या म्हणजे काय काय, आणि तितकंच देते. अशा प्रकारे मित्रांनो एक एक घास खायला भेटत नव्हतं. आता त्या चिवड्यामध्ये थोडासा केस निघू द्या, तिकडे फेकून हो कांद्यावर, पोळ्यात केस निघू द्या, ती फेकून आहे ना, दुधात माशी पडू द्या, ती फेकून. आणि पूर्वी फिकी डाळीमध्ये माशी पडली की माशी काढायची, फिकी डाळीत एक पाण्याचा थेंब टाकायचा, पवित्र. खरं की नाही? हा, एकच थेंब टाकलं की कनाट खायचं, कारण फिकी डाळ भेटत नव्हती ना. आता लय झालं दूध, हे दही, दूध, तूप, लोणी, बाबा असे मातून गेलेत ना. लगे तसंच फेकून देतात लोक. जरा पूर्वीच्या गोष्टी आठवण करायचा. काय काय खाल्लंय तर उगा मातू नका, पुन्हा भेटणार नाही. आणि मग त्या ठिकाणी रस है ना, आणि मग ते मांडे, आणि मग त्या ठिकाणी उपाध्यक्षांनी जेवायला बसवलं. देवही बसलेले सगळेजण, भोजन होत आहे. मग भक्तजन आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी भोजनाला बसले. रस प्रधान म्हणजे पदार्थ काय, रस. आपण म्हणत असतो ना, आज काय पंक्तीला, म्हणजे पंक्तीला काय म्हणजे काय, पंक्तीला रोजचं तेच असतं, वरण पोळी भात. पण नेमकं काय, काय म्हणजे पदार्थ काय है ना. आणि म्हणून ते म्हणते ना, तुम्ही काय करू राहिले पदार्थ, म्हणजे शेवटी ते सांगता बुंदी करू राहिले, बर्फी करू राहिले, काय नको करू राहिले है ना. त्याच्यावर पदार्थावर तुमची पंगत असते, काय वाद. तसं रस प्रधान आहे, म्हणजे रस पदार्थ आहे आणि बाकी अनुषंगिक आहे. देव काय म्हणतात, अरे उपाध्याला रस वाढा. श्री गोविंद प्रभू महाराजांनी दिलेला आंबा देवाला दिला आणि तो देवासाठी घेऊन आला. आणि मग त्या ठिकाणी श्री सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी काय म्हणतात, उपाध्याला रस वाढा, अजून त्याच्यावर तूप टाका, खाऊ द्यायला जरा. खरं की नाही. मग अजून साखर टाका, म्हणे अजून तूप टाका अजून. कारण आपल्या शिष्याचा लाड करत आहेत कोण, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. का करत आहेत, आंबे कुठून घेऊन आला तो, वृद्ध करून. आणि मग त्या ठिकाणी त्या आंब्याचा रस केला. नाही तर आपण वाटातच चोरून घ्यायचो अर्धे आंबे. तुम्हाला माहिती का, लय अवघड आहे. एक मार्तंड होता देवाजवळ आहे ना, लाडू चोरून खायचा. पण लाडू मापले तर तेवढेच निघायचे. लाडू जर समजा बाईसाने मापून ठेवले 10 लाडू, 10 असायचे, पण तो लाडूला लाडू घासायचा, असा भोगा पडायचा. मग त्या भोग्याचा एक लाडू तो तयार करायचा आणि तो खाऊन टाकायचा. बाई म्हणायचे लाडू तेवढेच आहेत पण हलके कसे काय होऊ राहिले. म्हणे बाई तुमचा भासा आहे ना मार्तंड, याला काढून द्या इथून, हा चोट्टा आहे. नाही म्हणे बाबा असं कसं काय म्हणता तुम्ही, आणि असंच आहे की नाही. असा प्रकार आहे मित्रांनो. बाईसाठी एक दिवशी पिशवीच पळवली. पिशव्या होत्या काही बायांना पूर्वी अशा कमराला ठेवायच्या, पिशीत पिशी पिशीत पिशी पिशीत पिशी है ना. जर एखादा आपल्याला 10 पैसे 20 पैसे घ्यायचे, ती आई आजी म्हणायची घे पिशीत. ते सापडतच नसायचे कोण्या पिशीत आहे कोण्या कप्प्यात आहे नाही. मग त्या आजीला जेवावं लागायचं, ये घे. असा प्रकारे ती पिशवीच पळवली एक दिवशी मार्तंडाने. इतका मार्तंड खतरनाक होता. मार्गात गेले पराक्रमी लोक राहतात, सोपं नाही. माणसं इकडे आलं त्याच्यावाली ती हे सोडत नाही, चाकोरी आहे की नाही. तर बैल तुम्हाला सांगतो, चाकोरी सोडून चालला की त्या ठिकाणी तो शेतकरी असा मारतो, त्याला इकून मारतो. तुम्ही चाकोरी सोडून चालायला लागलं, असा प्रकार आहे. काही लोक चाकोरी सोडूनच चालतात, तुम्हाला सांगतो. चाकोरी सोडून चाललं की त्या ठिकाणी देव म्हणता हे काही कामाचं नाही, काढून द्यायला नाही म्हणे बाबा. आणि मग त्या ठिकाणी बाईसाठी पिशवी पळवली आणि देव म्हणतात मारतांडानेच नेली. नाही म्हणे आमचा मारतांड चांगला आहे. असं बर गेले वळईजवळ पुरली होती. देव म्हणे नाक द्या चल बरं. वळईजवळ खांदे निघाली पिशवी. बाई घ्या तुमची पिशवी, कारण बाईचं दुःख करत होते ना, बाई पिशवी गेली. आणि मग आली त्या ठिकाणी मारतांडाची चोरी उघडी पडली. मग म्हणे ह्या मारतांड तुमचा याने लपवली होती, द्यायला काढून निघून आहे की नाही. असं आहे म्हणे मार्तंड. अशा प्रकारे तुम्हाला सांगतो, आपण असे
म्हणून तो संस्कार तिकडे केला इथं उगवतो. आणि इथंही मग त्या ठिकाणी चोरून चोरून खातो, सफरचंद खाईन, केळी खाईन, काही मनानेच उचलून घेईन आहे ना. प्रसाद दिला तर घ्यावा मनानेच. असे लोक तुम्हाला सांगतो, देवाचं पुराण आणि बाबाचं पुराण आहे की नाही, हे कळायला पाहिजे आपल्याला. कारण तिथला संस्कार इथं येतो, चोरून नाही घ्यायचं आहे ना, नाही तर मग मारताना सारखं होऊन जातं. लय कलाकार भक्त आहे. चोरील बाडी आणि ती निंदा, आवडीचा तवा एकच धंदा, पुण्य नसे पदरात मानवा, राहू नको तू भ्रमा. चोरी माडी याचं काय कोणाचं घेऊ नका मित्रांनो. नाही तर पूर्वीचे लोक शेतात गेले की शिवळा चोरून न्यायचे, शेतात गेले की जोते चोरून न्यायचे, चाढं नळ गायब है ना, जू गायब. लय अवघड होतं तुम्हाला तो पूर्वी. आता कुठं इकणं पडायला लागले, कारण सगळ्यांना इकणं झाले आता. असा प्रकार होता. आणि मग त्या ठिकाणी ते आंबे है ना, देव त्या ठिकाणी देत होते आणि मग त्या आंब्याचा रस त्या ठिकाणी उपाध्याला वाढत होते. ऐसी दुपाराची आरोगणा झाली, भोजन संपन्न झालं. मग आता संध्याकाळचा वेळ आलेला आहे, संध्याकाळच्या वेळेला संध्याकाळचं भोजन है ना, संध्याकाळ झाली. आणि मग त्या ठिकाणी अशा प्रकारे देवाने त्या ठिकाणी त्या उपाध्य बासाला आंबे पोटभर खाऊ घातले. मग प्रति दिवस काही दिवस त्या ठिकाणी आंब्याच्या सीझन मध्ये कधी आंबे, कधी सराळे, कधी बोटुळे, कधी शेवाळ्या है ना. ते रस आला की शेवाळ्या करतात ना तुमच्याकडे, इतक्या लांब लांब असतात अशा है ना. ते असं ओढायचं बाजावर. दुपारच्या बाराच्या बायांना काही काम नसतं, चला म्हणे आम्हाला ते बोटुळे करायचे है ना, शेवाळ्या करायच्या. आणि मग ते ओढायचं म्हणजे खालून निघत होते है ना. ते सोजी काढलेले त्याच्या वरचं टर्पल काढून टाकतं त्या बाया, काय असं त्या गावाचं. आणि ते टर्पल काढलं की त्या ठिकाणी मग ते पांढरं शिपीत होतात है ना. टर्पल सगळं केलं की त्या ठिकाणी लाल भडक होऊन जातात. तसं जमतच नाही, म्हणून टर्पल काढावं लागतं वरचं, मधला गाभा गाभा घ्यावा लागतो. आणि त्या गाभ्याचं काय करतात हे बोटुळे है ना, शेवाळ्या. आणि मग ते असं फेकीतात चवाळ्यावर धोत्रावर आणि असं कोरडे होऊ देतात. आणि मग वाळल्या की त्या ठिकाणी भरून ठेवतात. आणि मग आंब्याच्या दिवसात खातात. शेवाळ्या काढ म्हणे, थोड्या शेवाळ्या टाक थोड्या, आणि मग दूध, शेवाळ्या, रस मस्त पैकी आहे की नाही. अशा प्रकारे देवाला आरोग्य होत होते शेवाळ्याचे. आता आंब्याचे दिवस होते, आंबे अशा प्रकारे देव त्या ठिकाणी आरोग्य केले, भक्तजनांना खाऊ घातले. पण आता देव सांगतात असे काही आंबे असतात की मोचक होऊन जातात. संसार मोचक है ना. मग आम्रकथन म्हणजे तो आंबा खाल्ला की माणूस जातो. असे आंब्यांना काही ठिकाणी काय होतं, विषबाधा होऊन जाते. एक दिवशी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना सकाळचा गंधा अक्षदा विडा समर्पण झाला. आता देव विष्णाला जात होते, विष्णाला गेले. आता सोबत भक्तजन होते, देव बसल्या विष्णाला जात होते. मग आता सोबत जेवढे भक्तजन होते त्यांना काय म्हणतात, आता भानगड अशी झाली की आंब्या खाली, त्या आंब्याला पाड लागला तरी कोणीच जाईना आंबे खायला. पाहिलं का लोक किती हुशार आहे. त्याच आंब्याचे आंबे खातात जे गोड आहेत, चांगले आहे ना, व्यवस्थित आहेत. पण ह्या आंब्याचे आंबे का म्हणून खात नाहीत. भक्तजनाने विचारलं किंवा देवाने सांगितलं, म्हणे महाराज या आंब्याला किती आंबे आणि किती पाड खाली पडले है ना. अशा प्रकारे त्या ठिकाणी देव म्हणतात, बघितलंय आंबे किती आहेत या आंब्याला. आणि आंबे असे खाली सडा पडलेला आंब्याचा. आता भक्तजन काय म्हणतात, जी जी महाराज हे सगळे आंबे त्या ठिकाणी इकडले ह्या झाडाचे सगळ्याचे काढून राहिले.
आणि ह्या आंब्याचे झाडं का बरं काढत नाही, ह्या आंब्याच्या झाडाखाली आंबे कोणी का बरं खात नाही? संसार मोचक आंबा आहे तो, म्हणून खात नाही. खरंय की नाही? पण बिब्याच्या झाडाखाली खाली झोपत का कोणी? बिबा नीट घालत का तोंडात कोणी? बिलकुल नाही. त्याचा उपयोग करून, त्याला प्रक्रिया करून त्या ठिकाणी बिब्याचा उपयोग घेतात लोक. आंब्याच्या बिब्याच्या झाडाखाली झोपलं तर जमत नाही, अंगावर जर पडलं बघा एखाद्या लगे उतरतो. माहिती आहे तुम्हाला बिब्याचं झाड? आणि बिब्याच्या झाडावर काही बसवतो म्हणा लोक, पण काय म्हणतो काहीतरी बसवतो म्हणून त्याच्याकडे जात नाही, येत नाही, लोक लावत बी नाही, आहे नाही. पण काही लोक लावितात त्या ठिकाणी बिबे काढीत आणि त्याचे फुलं मग भाजून खातात. जर तुम्ही तसंच जर खाल्लं ते बिब्याचं फुल लगे उतत की नाही? तुमच्याकडे नाही उतत ते, म्हणून त्याला भाजून खावं लागतं व्यवस्थित. म्हणजे यात रस आहे का तो बाजूला होऊन जातो, मग त्याचा निर्विष होऊन जातं. म्हणून अशा ह्या वनस्पती आहेत. काही वनस्पती तुम्हाला जीवदान देतात तर काही वनस्पती तुम्हाला मारून टाकतात. म्हणून विष आहे की नाही? विष पेलं की माणूस मरतो आणि औषध पेलं की माणूस जगतो. खरं की नाही? म्हणून ह्या वनस्पतीत वेगवेगळ्या म्हणजे संजीवनी विद्या माहिती आहे तुम्हाला? रामाला काय लागली होती, लक्ष्मणाला काय लागली होती? शक्ती. शक्तीचा कार्यक्रम करता की नाही लोक? आणि शक्ती लागली की मग काय झालं? पवनपुत्र हनुमानाने काय केलं, है की नाही? सांगितलं पण विभीषणाने, म्हणे याला शक्ती लागली है ना. म्हणे मग काय करावं लागतं? संजीवनी विद्या. म्हणे कुठं आहे? म्हणे आमच्या डोंगरावर आहे. जा म्हणे घेऊन या. मग घेऊन या तर गेले बघायला, आणि बघायला गेले तर म्हणे कोणती आहे? आता एवढं काय लक्षात येतं, है ना? ज्याला ज्याची विद्या आहे त्यालाच माहिती होतं ना, है ना. मग हनुमानाला ते काही कळच ना म्हणजे नेमकी कोणती आहे ना. ते काय म्हणे जाऊ द्या तिकडं, कोणती काय असा ना, डायरेक्ट डोंगरच उचलून नेऊन म्हणते का आपण कोणाकडे? वैदाकडे, है ना. मग त्याला जे लागेल ते घेईन आणि म्हणतो तुम्ही फोटो पाहिला असाल कधी, है की नाही? पवनपुत्र हनुमान त्या ठिकाणी सगळंच घेऊन येतो. अशा काही विद्या आहेत मित्रांनो, अशा काही वनस्पत्या आहेत आणि त्या वनस्पत्यांनी माणूस जिवंत होतो, है ना. संजीवनी विद्या असते. संजीवनी विद्या शुक्राचार्याकडे होती, ती विद्या वेगळीच. मंत्र टाकले की जिवंत. खूप काही सांगायसारखे मित्रांनो, पण काय सांगता हे घंट्यामध्ये, है ना. म्हणून शुक्राचार्य कोणाचा गुरु होता? दैत्य दानवाचा, राक्षसाचा. आणि राक्षसाचं भांडणं कोणाचे व्हायचे? देवतांचे, का नाही? आणि मग देवता काय म्हणायचा? हे गुरु आहे ना म्हणे यांचा, या गुरुमुळे हे राक्षस आपल्याला आवरत नाही. शुक्राचार्यामुळे. म्हणून गुरु आपला चांगला असला तुम्हाला तुम्ही कोणालाच आवरत नाही. तुमची सदा प्रगती, कारण गुरु तुम्हाला मार्गदर्शन करत राहतो. आता असं कर, आता तसं कर, आता हे कर, आता ते कर, बराबर तुमची प्रगती होती. आणि तुम्ही गुरुचं ऐकलंच नाही, गुरुच केलं नाही तर तुमची काय प्रगती होईल? नाम नाही, काम नाही, असा प्रकार होऊन जातो मित्रांनो. धन्य गुरुराया नमस्कार माझा, शुभ हात ठेवून सिरी, गुरु किल्ली दावा माझा आज खरी, गुरु किल्ली दावा माझा आज खरी. आणि म्हणून गुरुजवळ किल्ली असते उघडायची, याची मोक्षाची. तुम्ही फक्त किल्ली तुमच्याजवळ कंबराला असती, ती घराची. खरं की नाही? पण ही मोक्षाची किल्ली आहे. मोक्षाला कसं जायचं हे गुरु सांगत असतो. आणि म्हणून शुक्राचार्य वारंवार दैत्य दानव मारले देवतांनी की जिवंत करायचा. त्याला संजीवनी विद्या येत होती. मग बृहस्पतीचा त्या ठिकाणी काय झालं? बृहस्पतीनं सांगितलं देवतांना, गुरु बृहस्पती हा गुरु आहे देवतांचा. ते म्हणे आपल्याला काहीतरी करावं लागतं. म्हणे काय करावं लागतं? ती संजीवनी विद्याच आपल्याला शिकावं लागते म्हणे त्याच्याकडून. खूप मोठी कहाणी. आणि मग तिथून त्या ठिकाणी बृहस्पतीचा मुलगा त्या ठिकाणी येतो आणि त्या ठिकाणी याचा शिष्य होऊन जातो. कोणाचा? शुक्राचार्याचा. तो म्हणतो मला त्या ठिकाणी संजीवनी विद्या शिकवा. ते म्हणे असं कोणाला शिकवत नाही तो. पण मग तो काय करतो? त्या ठिकाणी सेवा करतो, गुरुची इतकी सेवा करतो की गुरु प्रसन्न होतो. गुरु प्रसन्न झालं की त्या ठिकाणी त्याला काय वाटतं? हा शिष्य आपला महत्वाचा आहे, आपला शिष्य चांगला आहे, आणि म्हणून त्याला ती विद्या शिकवतो. तरी त्या ठिकाणी तो शिकवत नाही. आणि न शिकवल्यामुळं काय करतो हा? त्या ठिकाणी त्याला जी हे असते शुक्राचार्याची मुलगी है ना, ती त्या ठिकाणी देवयानी त्याच्यावर प्रेम करते. कोणावर? त्या ह्याच्यावर, कचवर. आणि मग ती प्रेमामुळं काय होऊन जातं? ते म्हणते की बाबा आता असं आहे, आणि मग त्याला मारून टाकतात.
ते दानव. आणि मग दानव मारून टाकतात त्या कचला. मग कच मारून टाकल्यामुळं हे देवयानी काय म्हणते, आपल्या बापाला म्हणे कच कुठे आहे, म्हणे काय माहीत कुठे, बघा म्हणे कुठे लवकर, म्हणे मारून टाकला म्हणे दैत्य दानवाने, त्याला जिवंत करा म्हणे. कारण ती तिच्यावर प्रेम करायची ना, मग त्याला पुन्हा जिवंत केलं आहे ना. मग पुन्हा जिवंत केलं त्या ठिकाणी आणि मग पुन्हा मारलं. मग पुन्हा मारलं तर म्हणे शुक्राचार्य त्या ठिकाणी त्याला जिवंत करून राहिले. म्हणे आता काय करा, याला जाळून टाका. आणि जाळून टाकून काय करायची, राख आहे ना त्या शुक्राचार्याला पाजा दारूमध्ये आहे ना. आणि शुक्राचार्याला त्या मदिरा दिली आणि त्याच्यामध्ये त्याची राख टाकली आणि त्या ठिकाणी त्यांनी पिली. पिल्यानंतर ते पोटात जाऊन बसलं कच पोटात जाऊन बसलं. आणि मग देवयानी म्हणे कुठे आहे मग कच, है की नाही. मग कच कुठे काही दिसच ना. मग त्या ठिकाणी बघितलं, त्यांनी चिंतन केलं आणि म्हणे ते आतून आवाज द्यायला, मी इथं आहे म्हणे आतमध्ये. आता संजीवनी विद्या त्याला त्या ठिकाणी शिकवावंच लागेल ना, का नाही. मग आता याला जर विद्या शिकवली, विद्या जिवंत करायचं म्हणलं तर याला विद्या शिकवावं लागेल, तेव्हा ते बाहेर येईन ना. मग आता काय झालं, ते म्हणे बाबा याला विद्या शिकवली की मी मरून जाईन. म्हणजे याला जर सांगितलं किंवा हे माझ्या पोटातून बाहेर निघलं, पोट फाडून बाहेर निघन ना ते. मग पोट बाहेर निघन त्या याच्यावरून त्या गुरुकडनं. तर मग ते काय म्हणतं की बाबा आता शुक्राचार्य म्हणतो बाबा हे जर माझ्या पोटातून बाहेर निघेल तर मी जिवंत राहणार नाही. म्हणे मग देवयानी काय म्हणते, तुम्ही एक काम करा ना म्हणे, त्या कचाला विद्या शिकून द्या, तुम्ही मेले की हा जिवंत करेन म्हणे तुम्हाला. पाहिलं का किती आयडिया भारी. इतक्या आयडिया भारीनं त्या ठिकाणी शिकावं लागलं. आणि आम्ही तुम्हाला शिकवू राहिलं तर शिकायला कोणी येईना. खरं नाही, असा प्रकार झाला मित्रांनो. आणि मग त्या ठिकाणी ते कचानी विद्याचा मंत्र शिकला आणि शुक्राचार्य गेला आणि मग कचाने पुन्हा जिवंत केलं. आणि मग देवयानी म्हणते तू माझ्यासोबत लग्न कर. कच म्हणतो बाबा तू माझी गुरु बहीण आहे ना. आणि मग त्या ठिकाणी ते पुढचा प्रकार वेगळा आहे. अशा प्रकारे खूप काही तुम्हाला सांगतो, अशा कथा आहेत महाभारतातल्या आहे ना. हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे आहे ना. आणि म्हणून हे दैत्य दानव वगैरे वगैरे संजीवनी विद्या आहे ना. तसा हा आंबा आहे मित्रांनो. काय हा आंबा कसा आहे, संसार मोचक आंबा. हा खाल्ला की माणूस गेला. म्हणून देव कथा सांगत आहे त्या आंब्याची. या आंब्याचे आंबे का बरं तोडत नाही कोणी, का बरं वेचत नाही खाल्ले कोणी, का बरं घेऊन जात नाही म्हणे महाराज कोणी हे आंबे. सर्वज्ञ म्हणितले काय म्हणतात देव, हा आंबा संसार मोचकुगा. हा आंबा संसार मोचकुगा. हा संसाराला मुंचन करून टाकतो असा हा आंबा आहे. भक्तजनी पुसिले भक्तजनाने विचारलं मोचकू म्हणजे काय. महाराज संसार मोचक म्हणजे काय, सर्वज्ञ म्हणितले काय म्हणतात देव. आंबा खायचे आणि संसारापासून मुंचिजे. हा आंबा खाल्ला की मुंचन होऊन जात. आंबा खाये तयासी जरूये. हा आंबा जो खाईल त्याला जोर येतो आणि तो मरून जातो, है की नाही. असा हा आंबा आहे. आणि म्हणून संसारापासून तो मुंचतो म्हणजे मरतो. भक्तजनी बनकारा ते पुसिले. आणि मग भक्तजनाने त्या बनकाराला म्हणजे त्या आंबराईवाल्याला विचारलं, म्हणे बाबा हे सगळे आंबे चांगले आहेत आणि हाच आंबाला काय झालं म्हणे. हंगा हे सगळे आंबे तुम्ही उतरता, म्हणजे आंबे उतरायची पूर्वी माहिती की मला खोडी असायची, असे आंबे घ्यायचे लाकडाने त्या आणि त्याच्यामध्ये ते असं एक हे करायला असायचं है ना. मग असे केलं की आंबा त्या झोळीत पडायचा. पालखीवरून काय काढता येत नव्हते, सगळे आंबे ते उतरत होता. पण हा आंबा त्याला उतरवचा नाही. का बरं, खायचा नाही, कारण त्याच्यामध्ये विष असायचं. काय म्हटलं, जो हा आंबा खाईल या आंब्याने त्याला तत्क्षणी जोर येतो, म्हणजे ताप येतो. आणि ताप आल्यानंतर तो मृत्युमुखी पावतो. आणि म्हणून या आंब्याला आम्ही धक्का सुद्धा लावत नाही. पाखरं सुद्धा खात नाहीत हे आंबे. आणि म्हणून आम्ही हे आंबे काढत नाही. भक्तजनाने विचारलं मग या आंब्याचं काय करता, काय म्हटलं. मग त्याचा उपाय जर केला, प्रक्रिया जर केली, मीठ मिरपुडी त्या ठिकाणी जर काढले, मग त्याच्यामध्ये जर दाबले ते आणि मग ते येरे वर्षाला खाता येते. पहिलं का ते प्रक्रिया किती आहे, त्याचं विष गेल्याशिवाय त्याचं खाता येत नाही.
आणि मग त्यांना वाटलं बापरे असं बी आहे का. आश्चर्य झाले. आश्चर्य वाटलं की किती नैसर्गिक वनस्पत्या आहेत की काही वनस्पत्या आपल्याला मारतात तर काही वनस्पत्या आपल्याला जिवंत करतात का नाही. अशा प्रकारे ही कथा आहे मित्रांनो, है ना. आणि म्हणून आपण सावध राहिलं पाहिजे, आपण आपलं औषध घेतलं पाहिजे. ब्रह्मविद्या औषध आहे मित्रांनो या संसार मोचकाचं. नाही तर तुम्ही एखाद्या वार दुसरंच काही घेतलं. माहिती आहे तुम्हाला एकदा काय झालं, आम्ही कुठेतरी गेलो आणि त्या भागामध्ये काय झालं, त्याला गोळ्या घ्यायच्या होत्या. मग त्याच्या 2-3 गोळ्या होत्या बीपीच्या, याने झोपीच्या घेतल्या. तो झोपूनच गेलं, उठलंच नाही. मग आता एक जणाला काय असं 2-3 ठिकाणी घडलं. एक जणाला औषध घ्यायचं होतं, काय असं त्याच्यावर एक टोपण भर है ना. मग याने आपलं देवळीत ठेवलं होतं, मग याने ते औषध काढलं है ना. पण पोराने तिथं औषध दुसरं ठेवून दिलं होतं. हा कानपिटर म्हणा कोणतं म्हणा एखादं, मग तेवढीच बाटली ती. मग त्यांनी काय केलं, त्या अंधार पडलेला होता आणि त्यांनी ते औषध घेतलं कोणतं जे आपण शेतात फवारतो है ना. एक टोपण संपलं. पाहिलं ना किती अवघड आहे. एक औषध नीट करतं तर एक औषध मारतं. अशा विद्या आहेत मित्रांनो. आणि म्हणून ही ब्रह्मविद्या तुम्हाला काय करते, संसार मोचक ब्रह्मविद्या आहे मित्रांनो. या संसारातून ती तुम्हाला मुक्त करते आणि कायमचा मोक्ष देऊन टाकते. आणि म्हणून हे औषध सतत घेत राहा. काय संसार सोडूनी विरत व्हावे, श्रीचक्रधरांचे निज भक्त व्हावे. ज्याने काम क्रोध सारे जिंकिले, तो भक्त खरा, तो ज्ञानी खरा. आणि म्हणून भक्त व्हा, ज्ञानी व्हा. काय ज्ञान ग्रहण करा. हे ज्ञान श्रवण केल्याने, ग्रहण केल्याने तुम्हाला जी लागलेली अविद्या आहे ती तरफडून मरेल. काय आणि वज्रकिटकीचा दृष्टांत सांगितला. ही वज्रकिटकी त्या ठिकाणी तुम्हाला लागलेली अविद्या लागलेली आहे, त्याला औषध द्या. कोणतं देता औषध? ब्रह्मविद्या. ब्रह्मविद्या औषध आहे मित्रांनो तुमच्या संसार मोचकाचं. नाहीतर तुम्ही इकडं मोचक पावणार आहे, असेच जाणार आहे, असंच तुमच्याला जीव वाया जाऊन जाईल मित्रांनो. आणि म्हणून शेवटी तरी अनुसरा, देवाचं होऊन जा, आहे की नाही. देवाचं नाही झालं मित्रांनो तर त्या ठिकाणी कपाळ मोक्ष होऊन जातो. वरतून पडला की कपाळ मोक्ष म्हणता मित्रांनो. आणि त्या ठिकाणी आपण निघून जातो आणि काहीच हाती लागत नाही. काय तर म्हणा आमचे पाहुणे नाव ठेवतात है ना. पाहुण्यासाठी आपल्याला जीवदान भेटलेलं आहे का देवासाठी भेटलेलं आहे. आपल्याला हे देवाने इथं जन्म दिला ना मित्रांनो, देव प्राप्त करण्यासाठी दिलेला आहे. पण आपण हा खर्च करत आहोत है ना. इकडं तिकडं त्या ठिकाणी उगाच आपण धावपळ करत आहोत. पण आपला तो देव एक करून घ्यावा. कोणी सोडवणार नाही तुम्हाला त्या श्री चक्रपाणी वांजुनी. पण आपला देव ओळखा मित्रांनो. जरी नाही झालं तुमच्याकडून एवढं तर फक्त आपला देव करा, जेणेकरून काय होईल, तुमचं नरक चुकतील मित्रांनो. नाहीतर नरक सुद्धा चुकणं अवघड आहे. बाकी तुमची इच्छा तुम्हाला काय करायचंय है की नाही. असा प्रकार आहे. आजपर्यंत जर तुम्ही इकडे तिकडे धावले असतील तर देवाला क्षमा मागा. पतित पावन दीनदयाळ, दया करी रे स्वामी, अज्ञानाने घडले पातक, म्हणून पापिया दया करी रे स्वामी, ज्या मनाने पाप कल्पिले, ते मन तुला दिले मी, दया करी रे स्वामी, देहाने हा कर्म कराया, दास तुझा मी झालो, पतित पावन दीनदयाळा,
दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी. दया करी रे स्वामी. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. दंडवत हो. टाळ्या हात वर करा. श्री गोपाल कृष्ण की जय. मित्रांनो, तुम्हाला जर इथली पोथी